नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचे मनापासून स्वागत। इंग्रजी शाळेमध्ये तुम्ही आता सध्या जेवढी मेहनत घेताय त्याच्या 10% जर मेहनत आपण आपल्या स्वतःवर घेतली तर आगामी काळामध्ये आपण सरकारचे जावाई म्हणता येईल किंवा सरकारी नोकरीमध्ये असाल एवढं निश्चितपणे सांगतो। विद्यार्थी मित्रांनो, अनेक क्षेत्रातील, अनेक शाळेतील, अनेक जिल्ह्यातील, अनेक तालुक्यातील, अनेक गावातील विद्यार्थी माझ्याशी संपर्क साधतात। आमच्याकडे सर वेळ नाही। अरे वेळ तुम्ही कशासाठी देताय? 10,000 या वर्षी पगार असणारी पुढल्या वर्षी 11,000 होण्यासाठी त्यासाठी वेळ तुमचा खर्च करताय का? त्यासाठी तुम्ही डीएड बीएड केलेलं आहे का? आईवडिलाचा पैसा त्यावेळेस तुम्ही या कारणासाठी लावलेला आहे का? थोडंसं थांबा आणि दिवसभरातला 2-3 तास वेळ देऊन सुद्धा या पुढील 60 दिवसामध्ये तुम्हाला महा टीईटी सारखी परीक्षा क्रॅक करायची आहे। तुम्हाला माहितीच आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सध्या नोकरी करताय। काही लोक परिस्थितीमुळे करतात, काही लोक घरी करमत नाही म्हणून इंग्लिश स्कूलला जातात, काही लोक चला आपला वेळच जात नाही त्यासाठी लेकरं मोठे झाले, सगळं झाले, आपण इंग्रजी शाळा जॉईन करू आणि त्याच्यातून काहीतरी अर्थार्जन निर्माण करू यासाठी करतात। तीच जर नोकरी सरकारी नोकरीमध्ये बदलत असेल, तीच नोकरी कशामध्ये बदलत असेल? सरकारी नोकरीमध्ये बदलत असेल तर आजच्या या क्षणापासून अभ्यासाला लागा। टीईटी परीक्षा होण्यासाठी अजून 60 दिवस बाकी आहेत। या 60 दिवसामध्ये 3 ते 4 तास अभ्यास करून आपल्याला महा टीईटी क्रॅक करता येते। मोजकाच अभ्यास करणं आवश्यक आहे। मग सर सांगा काय करायला पाहिजे? सांगतो, सगळ्या गोष्टी सांगतो, स्टेप बाय स्टेप सांगतो। पेपर 1 आहे आणि पेपर 2 आहे। पेपर 1 ला 5 सब्जेक्ट आहेत, पेपर 2 ला सोशल सायन्स हा जास्त मोठा सब्जेक्ट असल्यामुळे 5 आणि सोशल सायन्स वाल्याला 4 आणि एसएस वाल्याला 4 आणि मॅथ सायन्स वाल्याला 5 सब्जेक्ट आहे। ओके, डीएड करणाऱ्याला कंपल्सरी तुम्हाला टीईटी पास होणं गरजेचंच आहे। डीएड करून सुद्धा टीईटी पास असाल तर जास्त जागेमध्ये लढता येतं। दिवस राहिले 60। या 60 दिवसामध्ये सर्वात महत्वाचं तुमचा मार्गदर्शक तुम्ही योग्य निवडणं गरजेचं आहे। उगाच दिवसभर कुणाचे तरी व्हिडिओ बघत बसायचं, बेसिक येतंय ऍडव्हान्स कडे जायचंच नाही, बेसिक मध्येच गुंतून राहायचं तर टीईटी पास होणार नाही। तुमच्याकडे वेळ असेल तर मी मार्गदर्शन करायला तयार आहे आणि बॅच सुद्धा कमीत कमी पैशामध्ये फक्त आपण 777 रुपयामध्ये बॅच देतोय। याचं कारण म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये असलेल्या तुमच्या प्रगती, कमीत कमी पैशामध्ये तुम्हाला टीईटी पास करून देण्याची हमी असेल, पण सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला या 60 दिवसामध्ये व्यवस्थित करणं गरजेचं आहे। कोणत्या टीचरने ही गोष्ट करा म्हटल्यानंतर तुम्हाला ते करणं गरजेचं आहे। फॉर एक्झाम्पल, आपण 4 वर्ष पुढे शिक्षक भरती झालीच नाही, फॉर एक्झाम्पल सांगतो बरं का, शिक्षक भरती झालीच नाही, तुमचा या 10,000चा पगार जास्तीत जास्त त्या इंग्रजी स्कूलवर 15,000 होईल, याच्यापेक्षा जास्त वाढेल का? जर तुम्ही आता ही टीईटी परीक्षा क्रॅक केली आणि सलग रोज 1 तास देऊन बुद्धिमत्ता या विषयाचा अभ्यास जर केलात तर आगामी काळामध्ये 1 तास देऊन 2027 मध्ये होणाऱ्या टीएआयटी एक्झाम मध्ये तुम्हाला 100% शिक्षक होण्या इतपत मार्क मिळवता येतील, हे गॅरंटी देऊन लिहून सांगतो। प्रक्रिया चालूच आहे, स्टेप बाय स्टेप पुढे जातच आहे। जे विद्यार्थी मार्क घेत आहेत ते शिक्षक होत आहेत। आपण फक्त टीईटी एक्झाम आली की पुस्तक आपटतो, त्याच्यानंतर पुस्तक गायब, आपण सुद्धा गायब। आपण इंग्रजी शाळेमध्ये जातो, शिकवतो आणि दरवर्षीप्रमाणे आपण फक्त 1,000 पगार वाढण्याची वाट पाहतो। हे सत्य असेल तरच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि एक सुंदर तुम्हाला आवडेल अशी कमेंट करायला विसरू नका। ठीक आहे, 60 दिवसाचा प्लॅन सांगतो। 60 दिवसामध्ये रोज 4 तास अभ्यास करायचे, लक्षात घ्या। दिवस बाकी आहे, कमी आहेत आणि विषय निवडत असताना सोपे आणि अवघड असे, सोपे आणि कठीण असे विषयाची 2 विभागणी करणं गरजेचं आहे। आणि सोपा जो विषय जातो त्याला 25+ घेण्याचं काम करायचंय, जो अवघड प्लस जातो तो 15+ जाण्याचं काम करायचंय। बस
बघा, सोपे जर 2 विषय गेले विद्यार्थी मित्रांनो, तर अवघड विषयामध्ये तुम्ही 15-15 ही मार्क घेतले तर हे झाले 45 आणि हे झाले 50. आपली टीईटी क्रॅक झालेली समजा. आणि ज्यांच्याकडे हा प्लॅनच नाही, तुम्हाला कोणता विषय सोपा जातो? माझ्याकडे एक जुनं पुस्तक आहे बाळासाहेब शिंदेचं, मी जर ते वाचलं तर आणि मी वाचून त्याच्यातून मार्क मिळाले तर मला तो सोपा विषय जाईल, असं कन्फ्युजन चालू आहे सध्या स्थितीमध्ये. हो, तुमच्याकडे बुक्स आहेत, पण वाचलेत कधी? सर्वात प्रथम एक गोष्ट आवर्जून करा, मागच्या क्वेश्चन पेपर 5 वाचून काढा, बस. काहीच करू नका. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तुम्हाला काय येतंय काय येत नाही, आणि त्या विषयाचेच फक्त विद्यार्थी मित्रांनो क्लासच्या माध्यमातून रिव्हिजन करून घ्या. तुमच्याकडे लाईव्ह क्लास असतात, रेकॉर्ड पण असतात. तुम्ही जर म्हटलं शेकडेवारी येते सातत्याने, तुम्ही पुंडे सरांचा शेकडेवारी व्हिडिओ ओल्ड व्हिडिओ मध्ये काढून तो क्लिअर करू शकता. कमी वेळेमध्ये स्मार्ट अभ्यास करून शेकडेवारी घटक तुमचा परफेक्ट करू शकता. वाट बघण्याची सुद्धा गरज नाही. तुम्हाला रेल्वेचं गणित येत नाही, रेल्वेचं गणित करू शकता. तुम्हाला बुद्धिमत्ता, जे की बालमानसशास्त्रातली बुद्धिमत्ता हा टॉपिक समजला नाही, बुद्धिमत्ता टॉपिक बघून तुम्ही तो क्लिअर करू शकता. सेम मराठीमध्ये प्रयोग समजला नाही, प्रयोग करू शकता. साधारण असा जर अभ्यास केला 150 गुणापैकी फक्त 90 गुण क्रॉस करायचे तो, आणि कास्टच्या विद्यार्थ्यांना 83 गुण क्रॉस करायचे, बस. एवढंच करायचे, आपली महा टीईटी पास होणार. महाकाल आपल्याकडला संपून जाणार आणि आयुष्यभर आपण टीईटी पास म्हणून गणले जाणार. आणि पुढे टीआयटी द्यायचे म्हटल्यावर तुम्हाला ते रिझनिंगचा अभ्यास कंटिन्यू ठेवायचे. सिंपल आहे. याचं कॉम्पिटिशन विद्यार्थी मित्रांनो फक्त 3 लाख लोकच आहेत हो, लक्षात घ्या. हेच कॉम्पिटिशन 2,16,000 होतं 2022 ला, पण लोकांनी ठरवलं आता 2022 पासून पुढे कंटिन्यू शिक्षक भरती होणारच आहे, तर आपण अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे. पण आपण काय करतोय? 10,000चा पगार फक्त 15,000 करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतोय. अरे तो संस्थाचालक मोठा होतोय, आपण का छोटे राहायचं? गव्हर्नमेंट मध्ये जर तुम्ही एवढं काम केलात, तुम्हाला 5च वर्षात पुढल्या आदर्श शिक्षक महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाता जाता सांगतो. लागा तयारीला. अडचण असेल संपर्क क्रमांक देतो, संपर्क करायला विसरू नका. आणि आपल्याकडे सर्व विषयाचे क्लास, नोट्स आणि विद्यार्थी मित्रांनो आगामी परीक्षेची तयारी करून घेतली जाणार आहे. आपण काय असे नवीन नाही. 2017च्या भरतीपासून ते 2026च्या भरतीपर्यंत म्हणजे जवळपास 9 वर्ष या भरती प्रक्रियेमध्ये जे चेंजेस होतात, ज्या घडामोडी घडतात, त्या घडामोडीवर वेळोवेळी मार्गदर्शन करत आलेला माणूस म्हणजे पुंडे सर आहे. सगळ्यात जुना क्लास, सर्वाधिक फक्त आणि फक्त शिक्षक भरतीचे सबस्क्रायबर असणारा एकमेव एकटाच काम करणारा व्यक्ती म्हणजे मी आहे, हे विसरू नका. आणि तुमचे साकार करा स्वप्न. आता म्हणताल 777 मध्ये सर फक्त तुम्हीच सगळे विषय शिकवणार का? नाही, आपली सुद्धा एक टीम आहे. बॅक टीम भरपूर काम करते आणि दर्जेदार काम करण्यासाठी आपण त्यांना सुद्धा मार्गदर्शन करतोय आणि तुम्हाला टीईटी पास होण्याची गॅरंटी देतोय. जय महाराष्ट्र, जय हिंद मित्रांनो.